नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज मी बनवणार आहे सर्वांचा आवडीचा पदार्थ, तो म्हणजे कोल्हापुरी ठेचा. हा आमच्या घरामध्ये प्रत्येकाला आवडतो आणि आमच्या इथे गावी त्याला खरडा म्हणतात. तर आज तो मी बनवणार आहे. तर चला तर मग बघूया त्यासाठी लागणारं साहित्य. चला. आज आपण बनवणार आहे खरडा. तर खरड्यासाठी मी काय केलं, इथे 10-12 मिरच्या या अशा बारीक चिरून घेतल्यात. या आमच्या शेतातल्याच मिरच्या. आता आम्ही गावी गेलो होतो मध्ये, त्यावेळेला आम्ही घेऊन आलो गावावरून. तर या जास्त तिखट नाहीत तशा. तर या आम्ही 10-12 मिरच्या घेतल्यात बारीक चिरून. त्यानंतर एक 8-10 लसूण पाकळ्या आहेत. एक अर्धा चमचा जिरं घेतलंय आणि 1 चमचा म्हणू शकतो आपण शेंगदाणे. हे पण आमच्या घरचे शेंगदाणे आहेत. ते शेंगदाणे घेतलेत, तेल आणि आपलं मीठ. तर इतकं साहित्य आपल्याला लागणार आहे ठेचा बनवण्यासाठी. तर पहिल्यांदा आपण काय करूया, इथे मी तवा गरम करत ठेवला बघा. तर मी इथे पहिल्यांदा या मिरच्या आधी थोड्याशा भाजून घेणार आहे आणि नंतर मग आपण त्यामध्ये लसूण आणि जिरं टाकायचं. थोडंसं भाजत आलं की तेल जरासं सोडायचं. तेल सोडून घेऊया आपण बाजूने, म्हणजे जेणेकरून मिरच्या पण पटकन भाजल्या जातील. अशा मिरच्या आता जरा भाजू लागल्यात. जास्त असं करपवायच्या नाहीत, मिरच्या चांगल्या भाजल्या. तर आता आपण यामध्ये काय करूया, जिरं आहे ते जिरं घालून घेऊया. म्हणजे थोडंसं ते पण भाजलं जाईल यामध्ये. त्यानंतर लसूण पाकळ्या ज्या आहेत त्या आणि शेंगदाणे हे पण टाकूया यामध्ये. आता हे एकत्रित थोडंसं एक भाजून घेऊया आपण. यामध्ये मीठ घालायचं नाही. इथे ज्या वेळेला आपण खलबत्त्यामध्ये कुटणार ना, त्यावेळेला मीठ घालायचं. आता आपले हे मिरच्या आणि जिरं वगैरे पण चांगलं भाजलं गेलं आहे. तर आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया आणि त्यानंतर इथे खलबत्ता घेतला मी. खलबत्त्यामध्ये मी चेचून घेणार आहे मीठ घालून. हे सगळं भाजलेलं जे मिश्रण आहे ते खलबत्त्यामध्ये घालूया. मिक्सरपेक्षा ना खलबत्ता किंवा तव्यामध्ये केलं तर ते जास्त टेस्टी असं खरडा तयार होतं. तर यामध्ये मीठ घालून घेऊया आपण. आता हे चेचून घेऊया. जास्त असं बारीक करायचं नाही आहे, थोडा जाडसरच ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे केलं आहे बघा मी. आता मी काढून घेते वाटीमध्ये. आता आपला हा ठेचा तयार झाला आहे. तर आज आपल्या जेवणामध्ये आहे बघा, आपण बनवलेला ठेचा, गवारीची भाजी, डाळ, भात आणि ज्वारीची भाकरी. तर ज्वारीच्या भाकरीबरोबर तर हा ठेचा खूप छान लागतो. तर चला आता आपण टेस्ट करून बघूया आपला ठेचा कसा झाला आहे तो. चला. तर आता आपला कोल्हापुरी ठेचा तयार झाला आहे. तर आता आपण टेस्ट करून बघूया कसा झाला आहे तो. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.